जहान पोचे रवी वहा पोचे कवी. म्हणजे जिथे सूर्याची किरण पोचू शकत नाही तिथे कवी पोचून तेथील समस्येवर भाष्य करून जगासमोर ती प्रकाश झोतात आणतो. त्यांच्या वेदना समस्या वरती काम करतो. आणि हे काम सर्वात प्रभावीपणे कोणी केलं असेल तर ते म्हणजे नामदेव जसाळ. त्यांच्या कवितांचा अनुवाद हिंदी इंग्रजीतच नव्हे तर फ्रेंच जर्मन सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झालेला आहे. नोबेल पारितोषिक मिळावे हे सगळे कार्यगुण ढसाळांच्या कवितेत होते. गावात महारकीचं अत्यंत गलिच्छ सर्व कामे करून ते काही कालावधीनंतर मुंबईला गेले. त्यांची टॅक्सी चालवली. त्या दरम्यान सामाजिक भीषण परिस्थिती अनुभवली व त्यावरती कविता केल्या. फक्त तिसरीत असताना ढसाळांनी पहिली कविता लिहिली होती. त्यानंतर त्यांनी असंख्य कविता तर लिहिल्याच पण 10 ते 12 कविता संग्रह लिहिले. तिची आस होती मी बर्बाद व्हावे, बरसत्या दवाची आसू मळावे, शुद्धीत चालताना तरी तोल जावा, आणि फुंकरी निरुक्षून म्हणावा, पंख बुलबुलाचे तुटूनी पडावे, तिची आस होती मी बर्बाद व्हावे. इथपासून कवितेच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली आणि मराठी साहित्य विश्वातील एका बंडाची कहाणी त्यांच्या संघर्षमय लेखनाने सुरू झाली होती. गोलपिटा हा त्यांचा पहिला आणि अत्यंत गाजलेला काव्यसंग्रह ज्याची मराठी साहित्यात खळबळ माजवली दिली. मूर्ख म्हातारे डोंगर हरविले तर प्रियदर्शनी ही इंदिरा गांधी वर्षी त्यांनी लिहिली. या सत्तेत जीव रमत नाही तुझी इत्ता कंची ही कविता जाती व्यवस्थेवर प्रखर भाषेत टीका करत होती. व गोलपीट मधील कविता मुंबईतील उपेक्षित जगाचे, वेश्याव्यस्तीचे आणि गरिबीचे भीषण वास्तव्य त्यांनी या संग्रहातून मांडले आहे. कवितांचे वैशिष्ट्य अन्यायाविरुद्ध प्रखर आवाज, जनसामान्यांची रांगडी आणि तितकीच धारदार भाषा, त्याचबरोबर मानवतावाद आणि दलितांच्या आणि शोषितांच्या दुःखाला जाग आणि जागा देणाऱ्या ह्या कविता होत्या. अशा महान नामदेव ढसाळांना विनम्र अभिवादन.